या निवडणुकीमध्ये जे चित्र आहे ते स्पष्ट आहे. ज्यांनी काम केलं, ज्यांनी लोकांच्या सोबत राहिले आणि जे फील्डवर ऑन फील्ड राहिले आणि सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेले, त्या सर्वांनी मतदान केलं. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळालेला आहे. कोकणामध्ये यश मिळवलं. निलेश राणे आणि तिथं नितेश कोकण हा बालेकिल्ला समजला जातो शिवसेनेचा आणि कोकणमध्ये ज्याप्रमाणे लोकसभेला यश मिळालं त्याचप्रमाणे नगरपालिकेला देखील मिळालेलं आहे. कोकणासोबतच महाराष्ट्रभर आता कोकण हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता, आहे आणि राहणार आहे, हे सिद्ध या निवडणुकीत झालं आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाने शिवसेना पोहोचली आहे. आणि त्यामुळे शिवसेना फक्त आता कोणाचा समज असेल की ठाणा मुंबईपुरती शिवसेना आहे, तसं नाही आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात आहेत आणि शिवसेना नेहमी संकट काळामध्ये, आपत्ती जिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, हे समीकरण गेल्या अनेक वर्षाचं आहे. आणि त्यामुळे या विजयामध्ये अतिशय चांगलं यश, पहिलीच नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक असताना एवढं मोठं यश शिवसेनेला मिळालेलं आहे. त्याबद्दल मी मतदारांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. ठाकरे गटाला कुठं अपयश आलेलं आहे, काँग्रेसला यश आलेलं आहे. शिवसेना नेहमीच म्हटलं जातं ठाकरे गटाला घेऊन शिवसेना चालली नाही का काँग्रेस? कुठेतरी आता पूर्ण चुकाडी निर्माण झालेली आहे. त्यांच्या सगळ्यांची बेरीज पकडली महाविकास आघाडीची, तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. शिवसेना कोणाची हे मतदारांनी दाखवून दिलं पुन्हा एकदा. शिवसेना कुणाची हे मतदारांनी या निवडणुकीमध्ये दाखवलं. खरी शिवसेना कुणाची? शेवटी शिवसेना शिवसेनेची, शिवसैनिकांची आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. काही लोकांना ही आपली मक्तेदारी वाटत होती आणि काही लोक मालक आणि नोकर समजत होते. शिवसेना हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. आणि म्हणून इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, इथं सर्व आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये हे एवढं चांगलं यश मिळालेलं आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये जनता दाखवून देईल अशा प्रकारची वक्तव्य देखील काही काळापूर्वी झाली होती. आता जनतेने जनतेच्या न्यायालयामध्ये लोकांनी, जनतेने दाखवून दिलं शिवसेना कुणाची आहे, खरी शिवसेना कुणाची आहे. आणि जनतेच्या न्यायालयात नेहमी काही लोक निवडणूक आयोगाला, कोर्टावर आरोप करत होते, सगळं करत होते आणि म्हणत होते की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल. जनतेच्या न्यायालयाने न्याय दिलेला आहे, कौल दिलेला आहे. जनतेच्या कौल, जे न्यायालयाने कौल दिलाय, जनतेने कौल दिलाय, त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. सर, चंद्रपूरमध्ये भाजपला पराभव झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणतात की काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना बळ दिलं, आमच्या पक्षाने आम्हाला बळ दिलं नाही, म्हणून कुठेतरी हा पराभव झाला. नाही, काही ठिकाणी बघा पराभव होतो, विजय होतो, हार जीत निवडणुकीमध्ये असते आणि त्यामुळे जनतेचा कौल स्वीकारणारे आम्ही लोक आहोत. की जो चुनाव हुए उसमें शिवसेना ने जो स्ट्राइक रेट है वो कायम रखा है. अभी अभी चुनाव के नतीजे सामने आए हैं. इसमें शिवसेना का स्ट्राइक रेट जो है काफ़ी तगड़ा रहा है. और जैसे लोकसभा में स्ट्राइक रेट था, विधानसभा में स्ट्राइक रेट था, वैसे ही ये स्थानीय जो चुनाव है नगर परिषद, नगर पंचायत में शिवसेना ने बरकरार रखा है. लोगों ने शिवसेना का साथ दिया है और लाडली बहनों ने भी साथ दिया है, सब मतदाताओं ने साथ दिया है. शिवसेना, कई लोग कहते थे कि शिवसेना सिर्फ ठाणे और मुंबई तक सीमित है, लेकिन अब चांदा से बांदा तक शिवसेना सभी घर घर में पहुंच गई है और शिवसेना को भारी जीत हासिल हुई है इस चुनाव में. इसके लिए मैं हमारी लाडली बहनों को और हमारे सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ. इसी के साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का भी अभिनंदन करता हूँ. उनका भी, भारतीय जनता पार्टी को भी भारी बहुमत मिला है और उन्होंने सेंचुरी पार कर ली और शिवसेना ने हाफ सेंचुरी पार कर ली है. और महाविकास आघाड़ी गठबंधन के सबके मिला के टोटल कुल मिलाएंगे तो भी शिवसेना के नगराध्यक्ष ज़्यादा चुनकर आए. ये हमारे लिए खुशी की बात है. ये